अंधश्रद्धेला कडकडून विरोध करणाऱ्या गाडगेबाबांच्या महाराष्ट्रामध्ये आता नवीन अंधश्रद्धा सुरू झालाय का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। अशोक खरातचं प्रकरण एका बाजूला सुरू आहे, या अनुषंगाने अनेक प्रकरणं समोर येत आहेत आणि त्यातच अकोला जिल्ह्यामधलं विदर्भामधल्या निंबा गावामधला सुद्धा एक अंधश्रद्धेचा बाजार समोर आलाय। हा प्रकार इतका भयंकर आहे की मी तुम्हाला जेव्हा हे दृश्य दाखवेल ना तेव्हा तुमच्या सुद्धा अंगावरती काटा असेल। या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बघितलं असेल की एक माणूस, एक तरुण हा दातांनी, मी परत एकदा सांगते, दातांनी लहान मुलं उचलण्याचा प्रयत्न करतोय। त्यांच्या कपड्याला धरून आपण जसं एखादी चिमट्याने पातेलं वगैरे उचलतो ना तशा पद्धतीने तो लहान मुलं उचलतो आणि अत्यंत भयानक हा सगळा प्रकार आहे। बरं, आजूबाजूला जे लोक उपस्थित आहेत ते शांतपणे नव्हे, आनंदाने, समाधानाने या प्रकाराकडे बघतायत। जेव्हा हा व्हिडिओ समोर आलाय त्याच्यानंतर एकच खळबळ उडालेली बघायला मिळते। आता यावरती प्रशासन नेमकं काय करणार आहे हा खरं तर प्रश्न आहे आणि किती दिवसापासून हा प्रकार सुरू आहे, नवे राजरोसपणे सुरू आहे, हा खरं तर सवाल उपस्थित होतोय। बरं, या बाबाचं नाव आहे चेतन महाराज। हा तथाकथित महाराज दर मंगळवारी म्हणे निंबा गावामध्ये दरबार भरवतो आणि या दरबारामध्ये ज्यांची लग्न जमत नाहीत, ज्यांची मुलं आजारी असतात, ज्यांना काही आर्थिक अडचणी असतात असे लोक गोळा होतात आणि या महाराजाच्या सो कॉल्ड दरबारामध्ये हजेरी लावतात। पण तिथे जोर जोरात गाणी चालतात आणि त्या गाण्यांच्या तालावरती महाराजाच्या अंगामध्ये सवारी येते। सवारी म्हणजे काहीतरी त्याच्या अंगात येतं असा त्याचा दावा आहे आणि त्याच्यानंतर तो उपाययोजना करतो। पण प्रत्येक माणसाकडनं किंवा प्रत्येक उपाययोजनेला, प्रत्येक भक्ताकडनं, ग्राहकाकडनं तो 50 रुपये पर हेड घेतो आणि 50 रुपयामध्ये असे जवळपास, कारण रक्कम कमी आहे, लोकांचं असं असतं ना की चला झाला तर झाला फायदा, बघू आपण, 50 रुपये काही जड नाही असं म्हणून जवळपास 100, 150 लोक स्वतःच्या अडचणी घेऊन, गाऱ्हाणी घेऊन या महाराजाकडे हजेरी लावतात, या भोंदू बाबाकडे जातात। मूर्तिजापूर तालुक्यामध्ये निंबा हे गाव आहे आणि या गावामध्ये हा सगळा प्रकार चालतो। चिमुकल्यांना दाताने उचलणारा हा महाराज आहे आणि याचं म्हणणं असतं की माझ्या दरबाराला तुम्ही दर मंगळवारी यायला हवं, मंगळवारी उपास धरायला हवे, अशा पद्धतीचं त्याचं म्हणणं आहे आणि अनेक महिन्यापासून हा प्रकार जो आहे हा सुरू आहे। इतकंच नाही तर ज्यांची लग्न ठरत नाहीत त्यांच्यावरती म्हणे हा लिंबू उतरवून टाकतो, त्यांच्यावरती कापूर उतरवून टाकतो आणि अशा पद्धतीचा प्रकार सुद्धा तो करतो। आता हा जेव्हा व्हिडिओ समोर आला त्याच्यानंतर मात्र आता मोठ्या प्रमाणावरती टीका व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आतापर्यंत काय काय इथे घडलंय हा सुद्धा प्रश्न आता निर्माण झालेला आहे आणि पोलिसांनी या अनुषंगाने तपास करण्याची गरज आहे असं सुद्धा बोललं जाते। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवक्ते असलेले पुरुषोत्तम आवारे यांनी आता मागणी केलेली आहे आणि जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत या व्यक्तीवरती गुन्हा दाखल करावा असा सुद्धा प्रश्न आहे। वैद्यकीय आजार बऱ्या करण्याचा असा कुठलाही अधिकार त्याला नाही असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। ते नेमकं काय म्हणालेत बघूया। मुलांच्या आरोग्यासाठी अनेकदा अशा प्रकारच्या अंधश्रद्धांचा आणि मांत्रिकांचा आधार ग्रामीण भागात घेतला जातो, परंतु या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मूर्तिजापूर तालुक्यातल्या या निंबा गावामध्ये हा जो प्रकार अघोरी प्रकारसारखा सुरू आहे, खरं म्हणजे लहान मुलांना त्यांचं आरोग्य उत्तम राहावं, कदाचित त्याला काही आजार असेल तो व्यवस्थित व्हावा, त्या भावनेपोटी पालक अशा मांत्रिकांच्या आणि बुवाबाबांच्या दरबारात नेतात। अशा वेळी लहान मुलांना एखादा अपघातसुद्धा होऊ शकतो, ते मूल भेदरून उद्या त्याचं दुसरं काही प्रकारसुद्धा होऊ शकतो। महाराष्ट्रात तो जादूटोणा विरोधी कायदा आहे, त्या जादूटोणा विरोधी कायद्याच्या अनुषंगाने हे असले सगळे प्रकार हे गुन्हे ठरतात। मुळात ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट हा जो आहे, या ॲक्टनुसार सुद्धा ज्याला कुठलंही वैद्यकीय उपचार करण्याचा, ज्याच्याजवळ अधिकृत परवाना नाही, अशी कुठलीही व्यक्ती असा जर प्रकार करत असेल तर तो प्रकार कायद्याने गुन्हा ठरवलेला आहे। जादूटोणा विरोधी कायद्यात सुद्धा असे सगळे प्रकार गुन्हा आहेत। खरं म्हणजे संबंधित यंत्रणेनं, प्रामुख्यानं अकोला जिल्हा यंत्रणेनं, अकोला जिल्हा पोलीस प्रशासनानं, मूर्तिजापूरच्या पोलीस प्रशासनानं अशा सगळ्या प्रकारांवर तात्काळ लक्ष घालून त्याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि असे सगळे लहान मुलांसोबत अघोरी प्रकार करणारे जेवढे काही मांत्रिक असतील, बुवाबाबा असतील, या सगळ्यांना आतमध्ये टाकलं पाहिजे, एवढीच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची यामागे भूमिका आहे। लोकांमध्ये ज्या अंधश्रद्धा पसरलेल्या आहेत त्या संदर्भातलं प्रबोधन मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे। गेली अनेक वर्ष अंधश्रद्धा निर्मूलन समिती या संदर्भातलं प्रबोधन करते आहे। गरज वाटली तर मूर्तिजापूर तालुक्यात सुद्धा आमच्या सगळ्या टीमच्या द्वारे त्या निंबा गावात असेल किंवा परिसरातल्या गावांमध्ये असेल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती
प्रबोधनाचे काही कार्यक्रम निश्चित घेण्याचा प्रयत्न करेल. हा सगळा अत्यंत गंभीर प्रकार आहे आणि आईवडील आपल्या मुलांना तिथे घेऊन जातात. तुम्ही जर बघितलं असेल तर तो लहान लेकरू जे आहे ते दाताने उचलत असताना आईवडिलांच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारची काळजी नव्हती किंवा त्यांना आपण काहीतरी चूक करतोय, आपण आपल्या मुलाचा जीव जो आहे तो धोक्यामध्ये घालतोय, उद्या ह्याच्या दातातली पकड सुटली तर मला बोलता येणार नाही, अशा पद्धतीचा एखादा अपघात होऊ शकतो आणि तो मुलगा कायमचा ते लेकरू जायबंदी होऊ शकतं. इतका साधा विचार सुद्धा केला जात नाही आणि इतके अंधश्रद्धेने या सगळ्या मंडळींचे डोळे झाकलेले आहेत. तुम्हाला नेमकं काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. मी तुमची कमेंट वाचण्याची वाट बघतेय. बघत राहा सकाळ. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.